सगळ्यात मोठ्या टॉप 9 वर 1 सप्टेंबर पासून लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव मुंबईत जमणार। ओबीसी म्हणजे काय हे आम्ही 1 सप्टेंबरला सरकारला दाखवू, लक्ष्मण हाकेंचा इशारा। मी आधीच व्यवसायात होतो मग राजकारणात आलो। राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर। इतरांप्रमाणे राजकारणाचाही व्यवसाय केला नाही। रोहित पवारांचा हल्लाबोल। तर रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही, त्यामुळे असले उद्योग थांबवले तरी खूप झालं, अशी टीका विखेंनी। मी केलेल्या कॉकरोच या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला। सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण। जे बोललो नाही ते माझं वक्तव्य सांगत तरुणांना भ्रमित केलं गेलं, सूर्यकांत यांचं वक्तव्य। अभिजित दिपकेंची आजपासून स्कूल ठीक करो मोहीम। शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी। तर शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह। दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। अभिजित दिपकेंचा स्कूल ठीक करो अभियानाचं स्वागत। सरकारच्या कोणत्या कामात सुधारणा झाली पाहिजे समोर आलं पाहिजे। अभियानाचा उद्देश टीका करणं एवढाच नसावा। अभियानावरती पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीला आता 8 डिसेंबर पर्यंत ब्रेक। वृक्षतोडी विरोधात राष्ट्रीय हरित लवादामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी संपन्न। सुनावणीत नाशिक शहरातील वृक्षतोडीवरील निर्बंध कायम। यामुळे वृक्षतोडीशी संबंधित कामांना ब्रेक। पुण्यातील भोंदू उमेश तांगुंदे विरोधात अनिसकडून वारजे पोलिसात तक्रार। उमेश तांगुंदे भक्तांना पाय धुवून पाणी प्यायला लावायचा आणि महिलांसोबतचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल। भोंदूने भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप। योगगुरू बाबा रामदेव यांनी आजच्या युवा पिढीबाबत बोलताना झेन जिचे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असतात असं म्हणत तरुणांमधील अस्थिर नातेसंबंधांवर थेट बोट ठेवलं। सर्वच तरुण चुकीच्या मार्गावर नसून जनरेशन झेड मधील अनेक मुलं अत्यंत उत्तम कामगिरी करत असल्याचंही त्यांनी म्हटलं। ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर। कल्याणमधील गोदरेज हिल स्टोअरच्या व्हिडिओ व्हायरल। ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। एफडीएच्या कारवाईकडे लक्ष।